नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, गणित प्लसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवोदयच्या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे. त्या कागदपत्रांकडे जाण्याच्या आधी काही महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया. नवोदयचे फॉर्म हे जाहीर झालेले आहे. सर्वांना नवोदयचा फॉर्म हा cbse.itms.rcil.gov.in/nvs वर जाऊन भरायचा आहे. फॉर्म फक्त ऑनलाईनच अवेलेबल आहेत. ऑफलाईन किंवा पेन पेपर मोड मध्ये हा अवेलेबल नाहीये. आणि शेवटची तारीख फॉर्म भरण्याची ही 31 जुलै 2026 आहे. परीक्षा यावर्षी 28 नोव्हेंबरला होणार आहे आणि निकाल हा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे 2027 ला. आता पुढे जाऊया आणि अर्जासाठी लागणारी कागदपत्रे पाहून घेऊया. 1, 2, 3, 4 आणि 5 एकूण 5 महत्वाची कागदपत्रे ही नवोदयच्या फॉर्म भरताना लागणार आहेत. तर पहिलं कागदपत्र आहे विद्यार्थ्याचा फोटो. स्पष्ट आणि अलीकडचा 10 ते 100 केबीचा जेपीजी फॉर्मॅट मधला फोटो हा लागणार आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे ती पालकाची सही. पांढऱ्या कागदावर सही करायची आहे आणि त्याला स्कॅन करायचं आहे. तुम्ही स्कॅनिंग मशीन वापरू शकता किंवा मोबाईलमध्ये एखादं स्कॅनचं सॉफ्टवेअर वापरू शकता किंवा ऍप वापरू शकता. त्यानंतर तिसरं जे कागदपत्र आहे ती विद्यार्थ्याची सही आहे. जशी पालकाची सही आपण अपलोड केली तर तशीच विद्यार्थ्याची सही पण करायची आहे. तर विद्यार्थ्याची सही पण पांढऱ्या कागदावर करायची आहे आणि तिला स्कॅन करायचं आहे. नंतर आहे चौथं कागदपत्र जे आहे विद्यार्थ्याचा आधार नंबर किंवा पालकाचा रहिवासी दाखला. जर तुमच्याकडे विद्यार्थ्याचा आधार नंबर नसेल तर तुम्हाला पालकाचा रहिवासी दाखला हा लागेल. या दोन्हीपैकी एक कागदपत्र हे तुम्हाला आवश्यक आहे हा फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर पाचवं जे कागदपत्र आहे ते त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे आरक्षित वर्गामध्ये येतात. एससी, एसटी, ओबीसी किंवा दिव्यांगजन या कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्यासाठी हे कागदपत्र आहे. आणि हे कागदपत्र अपलोड करण्याचं अनिवार्य नाहीये. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अपलोड करू शकता. नसेल तर तुम्ही अपलोड नाही केलं तरीही चालेल. आणि यामध्ये एक विशेष बाब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय यादीतलं प्रमाणपत्रच व्हॅलिड असेल. ज्यांच्याकडे फक्त राज्य यादीतलं प्रमाणपत्र आहे त्यांना ओपन मध्ये किंवा जनरल मध्ये फॉर्म भरावा लागेल. तर ही सगळी कागदपत्र तुम्ही तयार करा आणि नवोदयचा फॉर्म भरायला चालू करा. गणित प्लसच्या नवोदयच्या आणि सैनिक स्कूलच्या बॅचेस या आमच्या ऍप आणि वेबसाईटवर चालू आहेत. तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याला कॉल करा किंवा ganitplus.com ला भेट द्या.